आणि एक महत्त्वाची बातमी आहे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तातडीने मुंबईकडे रवाना झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। तर विधानसभेत मोबाईलवर रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा कोकाटे चर्चेत आले। विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मी कुठलाही गुन्हा केला नाही, मी रमी खेळत नव्हतो, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका कोकाटेंनी मांडली। उलट माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही कोकाटेंनी म्हटलंय। त्यामुळे आज अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात काय चर्चा होणार, ते नेमकं काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो, नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। आणि याच संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। किरण, काल माणिकराव कोकाटेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि त्यानंतर आज ते मुंबईकडे रवाना झाले। उपमुख्यमंत्री यांची भेट ते घेणार आहे। काय अधिक अपडेट समोर येत आहेत? माणिकराव कोकाटे थोड्या वेळाने मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि आज मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये जाऊन ते अजित पवार यांची भेट घेतील, अशा पद्धतीचं माहिती मिळते। मागच्या 2-3 दिवसांपासून रमी खेळत असताना कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते आणखीन एकदा चर्चेत आलेलं आहे। विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, पण मी कुठलीही चूक केली नाही, मी कुठलाही गुन्हा एकूणच केला नाही किंवा मी हाऊसमध्ये हे रमी खेळत नव्हतो म्हणून मी राजीनामा का देऊ, अशा पद्धतीची भूमिका माणिकराव कोकाटे यांनी घेतलेली आहे। आणि त्याच पद्धतीने माझी बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात मी मानहानीचा सुद्धा दावा करेन, अशाही पद्धतीची भूमिका कोकाटे यांनी घेतलेली आहे। या सगळ्या घडामोडीनंतर आज माणिकराव कोकाटे हे नाशिकहून मुंबईकडे जात आहेत। मुंबईमध्ये अजित पवार यांची ते भेट घेणार आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, किंवा या सगळ्या प्रकरणावरती अजितदादा काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता पुढील घडामोडींवर किरण लक्ष असणार आहे। तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।